तो नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. तो आजचा नंबर आहे नंबर 6. नंबर 6 म्हणजे ज्याचाही वाढदिवस नंबर 6, नंबर 15 आणि नंबर 24 या दिवशी झालेला असेल, तर त्या नंबरसाठी हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी तुमचा भाऊ, बहीण किंवा मूल हे 6, 15, 24 तारखेला जन्म झालेला असेल, तर त्या लोकांसाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर नंबर 6 हा नंबर 6 कशाचा आहे? नंबर 6 हा शुक्र ग्रहाचा म्हटला जातो. मग शुक्र ग्रह कसा आहे? शुक्र ग्रह जर आपण भौगोलिक याने पाहिला तर सगळ्यात चमकदार ग्रह म्हणजे व्हीनस म्हणजे शुक्र. शुक्र या ग्रहामध्ये जर तुम्ही बघाल तर सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जातं की खूप असं लक्झरियस असा हा नंबर आहे, चमकदार नंबर आहे. म्हणजे अशीच ही लोकं असतात ज्यांना जर तुम्ही 6 एक तर 6 नंबर तुमचा बर्थ डेटसुद्धा असेल किंवा तुमच्या बर्थ डेटमध्ये महिना असेल किंवा डेस्टिनी नंबर असेल, तर तुम्हालाही सुद्धा काही गोष्टी या रिलेट करतात. तर एक लक्षात घ्या नंबर 6 जी लोकं असतात ना, फार सुंदर असतात दिसायला. त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. म्हणजे तुम्ही त्यांना पाहालच पाहाल किंवा त्यांच्याकडे असे काही गुण असतात, की तुम्ही त्यांच्याकडे पाहतातच. त्यांचा वेगळेपणा तुम्हाला त्यांच्याकडे अट्रॅक्ट करून जातो. खूप चांगले मित्र असतात. लोकांशी खूप छान बोलतात, लोकांशी लगेच मैत्री करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याशी मैत्री केली आणि एखाद्याला मन लावलं, तर त्याच्यासाठी कुठल्याही थराला ते जाऊ शकतात आणि स्वतःला दुखापत करून घेतील. पण दुसऱ्यासाठी मात्र खूप जास्त करतील असा हा नंबर आहे. नंबर 6, नंबर 15 आणि नंबर 24. त्याचबरोबर नंबर 6 ची जी लोकं आहेत, या लोकांना असं सांगितलं जातं, की या लोकांना ना जसं ग्लॅमर चांगलंसुद्धा आहे, पण त्याचबरोबर काही वाईट गोष्टीसुद्धा ह्यांच्याबरोबर रिलेट होतात. आणि ह्यांच्या बर्थ डेटमध्ये जर काही शत्रुग्रह असतील, शत्रुग्रह इन द सेन्स असे, की त्याचं तामसिक प्लॅनेट जर त्यांच्यासोबत असेल, म्हणजे नंबर्स जे असतील, जर राहू असेल, केतू असेल किंवा असा नंबर जो तापट आहे, तर या लोकांमध्ये तसं अग्रेशनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. थोडक्यात असं म्हटलं जातं, की लगेच ग्लॅमर म्हणजे फक्त सुंदरताच नाही, तर काही व्यसन लागू शकतं, अल्कोहोलचं व्यसन लागू शकतं किंवा काही लोकांमध्ये असं बघितलं जातं, खूप सारे अफेअर यांचे पाहायला मिळतात. लग्नाच्या आधीसुद्धा पाहायला मिळतात आणि कधी-कधी असं दाखवलं जातं, की लग्नानंतरही काही लोक हे अफेअर करतात, ज्याच्या बर्थ डेटमध्ये 6 आहे. मग तो मंथ असू देत, डेस्टिनी असू देत किंवा त्याचबरोबर त्यांचा बर्थ डेट असू देत. तर हे रिलेट होऊन जातं. तर मला मला आज तर आपण नंबर 6, नंबर 15 आणि नंबर 24 बद्दल बोलणार आहोत. तर त्यांच्यामध्येही या गोष्टी होतात. त्यामुळे नंबर 6 च्या लोकांनी खूप स्वतःला खूप कंट्रोल ठेवा. कारण तुम्ही फार सेन्सिटिव्ह असता. तुम्ही जसं मी म्हटलं, की तुम्ही फार प्रेमळसुद्धा असता. लोकांसाठी कुठलीही गोष्ट करायला तुम्ही तयार असता. तुम्ही तुमच्या फॅमिलीवर खूप प्रेम करता, तुमच्या मुलांबरोबर खूप प्रेम करता, त्यांचा जास्त विचार करता आणि अशा कारणानं काय होतं, की तुम्ही इतके त्यांच्यावर डिपेंडेबल होता, की त्यांच्यासाठी सगळं करत बसता आणि स्वतःला मात्र विसरून जाता. तर असं आहे नंबर 6, नंबर 15 आणि नंबर 24. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून असं सांगेन, की मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेन, त्याच्यावरून तुम्हाला कळेल, की नंबर 6, 15, 24ला मी असं का म्हणते. तर एक लक्षात घ्या 6 नंबर हा शुक्राचा म्हटला जातो. शुक्र म्हणजे शुक्राचार्य. म्हणजे असं म्हटलं जातं, की जेव्हा अमृत मंथन होतं, तेव्हा शुक्राने लक्ष्मीला मागितलेली होती. म्हणजे लक्झरी, लक्ष्मी या गोष्टी त्यांनी मागितलेल्या होत्या. त्यामुळे तुम्ही बघाल नंबर 6, 15, 24 अतिशय सुंदर असतात. लक्झरियस राहणं, छान दिसणं, त्याचबरोबर मेकअप, एक वेगळ्या प्रकारचं छानसं डिझायनिंग कपडे, एकदम स्वतःला टापटीप ठेवणे, त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता ठेवणे, सगळं नीट ठेवणे, ह्याही गोष्टीमध्ये यांना पाहिलं जातं. त्यामुळे या लोकांना ना लगेच लोक अट्रॅक्ट होतात. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते, ग्लॅमर फक्त तेच नाही आहे. लक्झरी म्हणजे तेच नाही. काही जणं खूप पार्टी, क्लब या सगळ्या गोष्टीमध्ये जातात. त्याचबरोबर काही जणं दारू पिणे, ड्रग्स रिलेटेड काही गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये होऊन जातात. त्याचबरोबर असं काहीतरी व्यसन लागू शकतं जेणेकरून यांना सोडण्यासाठी फार प्रॉब्लेम होऊन जातो. आरामात सगळ्या गोष्टी लक्झरी एन्जॉय करणं हे ह्यांच्यामध्ये पाहिलं जातं. हा याचा फक्त निगेटिव्ह पॉईंट आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगेन, की शुक्र हा ग्रह ह्याला म्हणजे हा लोकांसाठी सेन्सिटिव्ह इतका का असतो याच्याबद्दल जेव्हा सो शुक्र हा ग्रह शुक्राचार्यसुद्धा मानला जातो. असं म्हटलं जातं शुक्राचार्य हे असे होते, की त्यांची एक स्टोरी आहे वामन अवतारामध्ये, की राजाला वाचवण्यासाठी ते त्यांचा स्वतःचा डोळासुद्धा फोडून घेतात. त्यामुळे शक्यतो थोड्या अशा गोष्टी अशा मानल्या जातात, की शुक्र ग्रहाला म्हणजे 6, 15, 24 ही लोकं जी आहेत, जर एखाद्यावर खूप प्रेम करायला लागलीत किंवा एखाद्याला फार
फॅमिलीसाठी, मित्रांसाठी किंवा त्यांच्या जवळच्या लोकांसाठी. मग हे स्वतःला नुकसान करून घेतात, पण लोकांचं चांगलं करतात. आणि कधी-कधी काय होतं, की इतके सेन्सिटिव्ह असतात, की लोकांसाठी जास्त विचार करणं, इमोशनली जाऊन जास्त विचार करणे, स्वतःचं नुकसान करून घेतात. त्यामुळे नंबर 6 यांनी स्वतःला थोडं इमोशनल होण्यापासून तुम्ही थोडं स्वतःला कंट्रोल करा. तुमच्या हातात नाही आहे, कदाचित तुम्ही म्हटलं तरी कदाचित तुमच्याकडून ते होणार नाही आहे. पण थोडंसं लक्ष ठेवा, की तुमचे जर घरामध्ये कोणी असेल, मुलं असतील, तर ही मुलं जी असतात तुमची, ते खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याचबरोबर जसं म्हटलं ह्याच्यावर राहू केतू बसला किंवा मंगळ बसला, तर ह्यांना खूप कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं. त्यामुळे एक लक्षात घ्या, या मुलांना फार चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वागवावं लागतं. कारण इमोशनल जास्त होऊन सुद्धा काही गोष्टी ह्यांच्या इतक्या वाईट होतात, की हे कुठलंही डिसिजन स्वतःला वाईट करून घेतात. म्हणजे खूप सारे असे डिसिजन लोकांनी घेतलेले बघितले, त्यांनी स्वतःची लाईफ पूर्णपणे बरबाद करून घेतलेली आहे. सो तसा हा थोडासा 6 नंबर आहे, की इमोशनलमुळे आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम हे स्वतः क्रिएट करतात. त्यामुळे जास्त इमोशनल होऊ नका आणि जर तुमच्यामध्ये घरामध्ये कोणी असेल तर त्याला समजून घ्या, त्याला थोड्याशा प्रॅक्टिकल गोष्टी सांगा. तर नक्की तुम्हाला 6 नंबरला हँडल करता येईल आणि 6 नंबर तुम्ही स्वतःला इमोशनली कंट्रोल करा. त्याचबरोबर 6 नंबरमध्ये जर आपण बघितलं तर आलिया भट आहे, अतिशय क्रिएटिव्ह. त्याचबरोबर पंजाबी सिंगर दलजीत, म्हणजे दे आर व्हेरी पॉप्युलर. ते खूप पॉप्युलर होतात, क्रिएटिव्ह असतात, हुशार असतो, पैसा, ग्लॅमर, दिसणं, सुंदरता हे त्यांच्याकडे भरपूर भरपूर असतं. त्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे येणारच आहेत. मी तुम्हाला असं सुद्धा सांगेन, की ज्यांच्याकडे 6 नंबर आहे, त्या लोकांमध्ये कितीही कडकी असू देत, काही असू देत, पैसा मात्र कुठून ना कुठून तरी उभा राहतोच राहतो. तो तुमच्याकडे येणारच येणार. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे सगळ्या आहेत, तर त्याचा वापर करा. या नंबरची लोकं तुम्हाला बघायला मिळतील एकदम ग्लॅमर, मेकअप, आर्किटेक्ट, असं सुंदर सुंदर ज्या सगळ्या लक्झरी, कपड्यांच्या व्यापारामध्ये, फॅशन ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. इंडस्ट्रीमध्ये खूप सारी लोकं फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर हुशार असल्याकारणाने, पैसा असल्याकारणाने या लोकं बिझनेसमध्ये सुद्धा खूप छान जाऊ शकतात. जिथे ब्युटी आहे तिथे हे जास्त प्रमाणामध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर 6 नंबरचा कलर कुठला चांगला आहे, तर व्हाईट कलर एक तुमच्यासाठी फार लकी आहे. त्याचबरोबर पिंक कलर तुमच्यासाठी फार लकी आहे. ग्रीन कलरही तुम्हाला चांगला आवडू शकतो. तर अशा पद्धतीचे कलर तुमच्यासाठी फार छान आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन, की घराचा नंबर तुमच्यासाठी 6 नंबर तर खूप छान आहे आणि तुमचा शत्रू नंबर तो आहे, की शत्रू नंबर एक तर 1 नंबरशी कधी-कधी तुमचं पटकन जमत नाही. त्याचबरोबर 2 नंबरशीही जास्त जमत नाही आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे 3. 3 म्हणजे देवतांचे गुरु बृहस्पती आणि शुक्र हे 6 नंबर. म्हणजे दोघांची तोंड वेगळी असतात. 8 नंबरशीही कधी-कधी प्रॉब्लेम होऊन जातो, पण तसा ठीक आहे. 8 नंबर तुमच्यासाठी लकी असतो कारण काही गोष्टी तुम्ही फार प्रेमाने हँडल करतात. त्यामुळे 8 इतका वाईट नाही आहे. पण सगळ्यात शत्रू नंबर तुमच्यासाठी आहे तो म्हणजे 3. त्यामुळे 3 आणि 6चं शक्यतो जमत नाही आहे. त्यामुळे लग्न करताना किंवा असं कोणी असेल, तर 3 बरोबर तुमचे एवढं बॉन्ड होत नाही. तर याही गोष्टी लक्षात ठेवा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, की जर तुम्ही हुशार आहात, तर हुशारकीचा यूज करा. तुम्ही ग्लॅमरमध्ये असता, पण तेवढेच इमोशनल असता. त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. व्यसन जर लागत असेल, तर स्वतःवर कंट्रोल करणे फार गरजेचं आहे आणि स्वतःचा विचार करा. अति जास्त लोकांसाठी करायला जाल, तर तुम्ही स्वतः अडकाल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो. तुम्ही स्वतःला हर्ट करून घेता. खूप सारे लोकं आहेत, की एकतर लगेच भोळ्या स्वभावाचा म्हणा किंवा पटकन अट्रॅक्ट होता लोकांच्यामध्ये. त्यामुळे तुमचं पर्सनल लाईफ अशा काही गोष्टी पटकन तुम्हाला आवडतात, त्यामुळे अफेअर होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनावर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे, काही जण जी कमजोर असतात, शुक्र खूपच कमजोर असतो त्यासाठी. पण ज्यांचं लाईफ चांगलं आहे त्यांनी खूप असे चांगल्या इमोशनल कंट्रोल करून सगळ्या गोष्टी हे करा. तुमच्यासाठी मी चांगले रंग सांगितलेले आहेत, नंबर सांगितलेले आहेत, व्यवसायसुद्धा सांगितलेला आहे. ब्युटी रिलेटेड व्यवसाय तुमच्यासाठी फार छान आहे. आय होप तुम्हाला ही छोटीशी माहिती माझी आवडली असेल. नक्की आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.